झालेली आहे. मोठेपणा सांगण्यात काही अर्थ नाही. का तर हे शिरोलीकर सर माझ्याकडे डेली हे पाणी आणून देतात, माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी आणि स्वतः माझ्यासाठी. आणि मी भगवंताच्या दरबारामध्ये असल्या कारणाने यात खोटं सांगणं काही उपयोगाचं नाही आहे. माझं स्वतःचं वजन जास्त होतं, हे पाणी पिल्यानंतर वजन कमी झालं. मला शुगरमुळे डोळ्याला चष्मा होता. मी संपूर्ण अभ्यास बिना चष्म्याचा करतो आहे. त्यामुळे चमत्कार माणसाला हा कधी भेटतो, अनुभव घेतल्यानंतर. तर या पाण्याचं फक्त एवढंच वैशिष्ट्य आहे, आपलं रोजचं येणारं पाणी. आता जसं सरांनी सांगितलं, जिवंत पाणी की मेलेलं पाणी. जे एखादं डबकं साठलेलं असतं ते मेलेलं पाणी. त्या डबक्या पाण्यावरती चिलटं, जंतू असे सगळे पसरलेलं असतात आणि त्या पाण्याने आपल्यावरती रोगराई असा आजार होत असतो. आणि वाहतं पाणी म्हणजे हे जिवंत पाणी. जसं नदी हे वाहत असते, धबधबा हा वाहत असतो, हे वाहतं पाणी म्हणजे जिवंत पाणी. पूर्वी कसं, आता जुनं ते सोनं म्हणत होतं ते अगदी बरोबर होतं. पूर्वी मठातलं पाणी पित होतं. आता आजकालची युवा पिढी सगळी म्हणतात हे बिस्लेरी बॉटलमधलं पाणी पितात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. सुशिक्षित आणि अशिक्षित म्हणजे अडाणी आणि शिकल्याला यात काय फरक असणार की 4 पुस्तकं वाचला, चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं केलं की तो सुशिक्षित झाला आणि अडाणी तो अडाणीच असतो. आता हा मी रुमाल घेतला आहे. मी आता सुशिक्षित जरी असलो तर या रुमालामध्ये जर मला एक अडाण्या माणसाकडे जरी रुमाल दिला किंवा त्याच्याकडे रुमाल नसला, त्याला सर्दी झाल्यानंतर तो सगळ्यात अगोदर नाक शिंकायचं काम करतो. अडाणी माणूस तो नाक शिंकरतो आणि कुठेही. सुशिक्षित माणूस काय करतो, तोच रुमाल काय करतो, नाक पुसतो, आहे तशी घडी करतो आणि परत आहे आपल्या खिशात. अगदी बरोबर की नाही. मग अडाण्या माणसाकडे गेल्यानंतर त्याचं शानपण, जे आजीबाईचा बटवा होता जुन्या काळातला, जसं आपल्याला सर्दी झाली की आपण एखाद्या विस्तवावरती ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊन आपण काहीतरी ते वाफ घेतो किंवा आपण एखाद्या पाण्यामध्ये विक्स टाकून त्याचा वापारा घेतो. हे जुने आजार जे डॉक्टरांविना आपल्या घरामध्ये होत असतात. तर याचं एकच तात्पर्य की डॉक्टरांकडे न जाता या पाण्याने जर आपलं शरीर निरोगी राहत असेल तर आपण जास्त करून पाण्याला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. पूर्वी आयुर्वेदामध्ये एकच होतं की एकच वैद्य असायचा, तो नुसता नाडी परीक्षण करायचा आणि आजार सांगायचा. म्हणजे मुळात आजार हे कफ, वात आणि पित्त याच्यावरती असायचे. कफ, वात आणि पित्त एकच वैद्य पूर्वी असायचा, एकच डॉक्टर पूर्वी असायचा. आता प्रत्येक पार्टचा डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी आहे. डोळ्याचं वेगळं आहे, कानाचं वेगळं आहे, घशाचं वेगळं आहे, पोटाचं, म्हणजे प्रत्येकाचे डॉक्टर वेगळे झालेले आहेत. मग आता आपल्याला सर्वसामान्य माणसांना हे परवडणार आहे का? पूर्वी आता एखादं डोकंदुखी झाली तर माणसं ॲनासिन गोळी खायची किंवा सॅरिडॉन गोळी खायची. आता मेडिकलवाले सुद्धा ते गोळे देणार झालेत. का? काही त्याचा साईड इफेक्ट होत असतो. मग बऱ्याचशा गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्याला किडनीवरती परिणाम होतो किंवा आपल्या लिव्हरवरती परिणाम होतो किंवा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. तर बिना औषधाचं हे पाणी जर आपण ज्या गोळ्यांना पैसे घालण्यापेक्षा जर या पाण्याला जर घातलं, जसं आता हे आज या मुडशिंगे गावामध्ये हे दत्ताजीराव मोरे यांनी हा जो सुंदर असा हा कार्यक्रम घेतला, मी खरोखर त्यांना शुभ आशीर्वाद देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी किंवा त्यांच्या इतर शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्यांना मी आशीर्वाद देऊ इच्छितो की जेणेकरून हे पाणी अतिशय सोन्यापेक्षा जास्त आहे. याला महत्त्व अतिशय आपण सर्वांनी दिलं पाहिजे. आपण सर्वांनी जर याला महत्त्व दिलं तर ते कळणार. शेवटी काय होतंय, इथं ऐकलं, बाहेर गेल्यानंतर ते काय आलं, मग ही जग दुनिया ते बाटलीतलं पाणी पितंय, हॉटेलला पाणी देतात, सगळं बरोबर आहे. पण आपला त्याचा दुरुपयोग आणि त्याचा आपल्याला विनाश हा कसा होतोय आपल्या लक्षात येत नाही. तर माझं सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की हे पाणी हे जीवन आहे. केंगन वॉटर आज माझ्याकडे सुद्धा बऱ्याचशा भक्तांना मी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. माझं याच्यात काही स्वार्थ नाही की असं माझ्या घरात बिझनेस नाही. या सरांनी मला खूप आग्रह केला की सर तुम्ही एखादं मशीन बसून घ्या तुमच्या आश्रमामध्ये आलेल्या भक्तांसाठी, तुम्हाला कोणी एखादा भक्त तुम्हाला फ्रीमध्ये घेऊन देईल. सगळं बरोबर आहे, पण मला त्यांना सांगायचं एवढंच होतं की जोपर्यंत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे पाणी तुम्ही पिल्याशिवाय तुमच्यात बदल कळणार नाही, तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार. आता सरांनी त्यांनी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं, ठीक आहे. परवा माझ्याकडे दत्ताजी मोरे आले, त्यांनी मला आमंत्रित केलं की सर वेळात वेळ काढून तुम्ही या. माझा स्वतःचा परिचय, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आहे, त्या मंदिराचे मी मुख्य पुजारी. या पूर्ण आखाड्याचा मी श्रीमंत 1008 पदाधिकारी असल्या कारणाने पद ज्या ठिकाणी असतं ते वेगळं असतंय. पण जीवन आपल्याला कसं जगता येईल या आधारे आपल्याला फक्त राखायचं आहे. आज आता सगळ्या विषयावरती बघितलं तर
म्हणजे मिलावट चालू आहे. फळांमध्ये मिलावट आहे, सगळ्यांवरती मिलावट आहे. ओरिजिनल काय आहे का? शुद्ध सोनं कशावरनं शुद्ध असेल? आज या ताईंनी जर पाटल्या 4 तोळ्याच्या जर केल्या, सोनार देतो वजन करून, आणि त्या मोडाला गेल्यानंतर बरोबर 4 तोळ भरेल का? मिलावट किती असते? तर याचा अर्थ मिलावट हे भरपूर आहे, पण जे खरं आहे ते खऱ्याकडे जर आपण वळलो तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊन जाईल. आणि मी दत्ताजी मोरे यांना आशीर्वाद देतो की आज त्यांनी हे मशीन त्यांच्या घरामध्ये बसवलं आणि याच्यातनं फायदाही खूप आहे. याचा जर विचार केला तर एखाद्याने जर मशीन घेतलं तर त्याच्यातनं त्यांनी प्रॉफिट काढलं, त्याच्यातनं त्याचा एक प्रकारे त्याचा धंदा पण चालू राहील, त्याचं इन्कम पण चालू होईल आणि बऱ्याचशा लोकांचा आजार पण कमी होऊन जाईल. त्यामुळे हे मशीन काही नुकसानकारक नाही आहे. असं नाही की या सरांनी मला काहीतरी कमिशन दिलं आहे किंवा या सरांनी मला काही कमिशन दिलं आहे किंवा इथं या विषयावरती काहीतरी बोला. मला वेळ फार कमीच असतो. फक्त यांनी एकच आग्रह केला की इथं या आणि या वॉटरबद्दल काय असेल का, तर माझ्या घरी त्यांनी भरपूर वेळा डेमो दाखवले आहेत. माझ्याकडे MD डॉक्टर स्वतः येऊन हे जे तुम्ही चेहऱ्याला स्प्रे केलं का नाही, MD डॉक्टरांनी हे स्वतःहून एक फेशियलचं मागून घेतलं हे स्प्रे की नाही गुरुजी आम्हाला हे 200 रुपयेवालं आम्हाला ते 3 बाटल्या द्या, आम्ही पार्लरला जाण्यापेक्षा हे पाणी आम्ही चेहऱ्याला मागतो. आता मला वेळ नाही आहे, पण अतिशय अभिनंदन करावं वाटतं की दत्ताजी मोरे हे तुम्ही चांगला उपक्रम राबवत आहे आणि ज्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाचे हे माणसं येतील, पाणी घेतील. बऱ्याचशा लोकांनी चुकीच्या रस्त्याला न जाता चांगल्या रस्त्याला जा आणि आपलं शरीर कसं निरोगी ठेवता येईल याचं तुम्ही काळजी घ्या, का तर आपलं शरीर महत्त्वाचं आहे आणि जितकं जास्त जगता येईल तेवढं आपण जगूया. परमार्थ करायचा आहे, सत्कर्म करायचं आहे. आणि हे बघा शेवटी सोबत काही येणार नाही. खाया पिया अंग लगेगा, खाया पिया अंग